नुकतीच पत्रकार परिषद पार पडलेली आहे। कसं नियोजन झालेलं आहे, कसा मार्ग असणार आहे, काय संदेश सांगा? मार्ग ते तर आपण मग सगळा सांगितलं। आता अंतरवालीपासून पैठणहून आपण शेवगावहून पांढरे पूल अहिल्यानगर मार्गे आपण नेप्ती फाट्याहून आळा फाटा जुन्नरला मुक्काम आहे। 27 तारखेचा संध्याकाळचा मुक्काम आहे आणि 28ला आपण निघतोय चाकण मार्गे, राजगुरू खेड चाकण मार्गे लोणावळा त्या मार्गे आझाद मैदान मुंबईला जातोय। खरं तर 2 दिवस शिल्लक आहे, तुम्ही अंतरवाली साठी सोडणार आहात, त्यानंतर चर्चा नाही, तुम्ही असं थेट सांगितलेलं आहे, काय सांगणार? नाही चर्चा नाही, 26च्या आत अंमलबजावणी नसेल तर मध्ये चर्चा नाही, मुंबईत गेल्यावर चर्चा। सरकारसोबत काही बोलणं झालंय का किंवा त्यांच्याशी काही फोनद्वारे संपर्क, त्यांचे काही प्रतिनिधींचा तुम्हाला रिप्लाय आला? नाही काय नाही त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, फक्त कुरापती उकरून काढायच्यात काय ना काहीतरी, जशी आज काहीतरी फडणवीसनी काढली त्यामुळे। गेल्या 2 वर्षापासून तुम्ही हा लढा लढताय, आंदोलन केले, उपोषणं केलेले आहेत, मात्र तोडगा अजून काही निघालेला नाही। तुमच्या ज्या प्रमुख 3 मागण्या आहेत त्यावरती अजून तोडगा निघालेला नाही। ते अनेक वेळा सरकारचे प्रतिनिधी आले, ते आश्वासनं देऊन गेले, तरीसुद्धा तोडगा निघालेला नाही। आता तुम्ही आक्रमक झालेला? हां, का नाही होणार? आरक्षण द्यायची वेळ आली तर आईला पुढं करायला लागला। हां, बोललो असेल काय त्यांच्या आईला तर मी ते शब्द मागं घेतले ना, पण ही काय पद्धत आहे का? मराठ्याचं एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं, मराठ्याचं वाटोळं करायचं, काहीतरी खोटे नाटे शब्द वापरून किंवा खोटं नाटं बोलून, हे षड्यंत्र केलं का मग तुम्ही? हे षड्यंत्र केलं वाटतं। हां, त्याविषयी ठरवून जे षड्यंत्र केलं तर हे केलं असं वाटतं, कारण मराठ्याला मुंबईत येऊन द्यायचं नाही, मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, मग काय मग आपल्या आईलाच बोलला आणि बापालाच बोलला ना असं दाखवायचं। ती खेड्यातली भाषा आहे, बोलता बोलता एका दिवस आईला म्हणतो माणूस, बोलता बोलता आमच्या ग्रामीण भागात बोलता बोलता शिव्या देते त्या एकामेकाला, मग ते एक काय म्हणतो त्याला, बोलता बोलता नाही, ती खेड्यापाड्यात सवय, त्याला लगेच आईला धरून बसला, लय पवित्र झालाय जसं काय। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला विकासाकडे नेणार आहेत, आत्ताच काही वेळापूर्वी प्रवीण दरेकरांनी असं म्हटलंय। मग विकासाकडे नाही तर तिकडे खड्ड्यात नाही, खोटं बोलायचं, मतदान घ्यायचं, विकासाकडे न्यायचं, शेतकऱ्याची कर्जमाफी नाही काही नाही, आणि असतं मग शेवटी जिरायची वेळ आली, अंगलोट आलं स्वतःच्या की रडकं डाव खेळायचा, मग आपल्या आईला बोलले, मग आपल्या बापाला बोलले। आज तुपल्या आईला कोणी बोलत नाही, बापाला कोणी बोलत, देऊन टाकणार लोकांना आहे ते, शेतकऱ्याची कर्जमाफी करणार, मग लोक कचा बोलत येत, माफी कर ना, कशाला करतो म्हणला होता, मग मराठ्याला आरक्षण देतो म्हणला, द्यायचं ना। म्हणजे जेचं जीवर आलं ना ते आईकडं बापाकडे घेऊन जातं। ते लहानपणीचे पोर होते बघा, खोड्या लोकाला करायची शाळेत, खोडी करणार आणि खोडी करायचं झालं की आईबापाला खोटं नाव सांगणार, आईबापाला पुढं घेऊन येणार, आणि हेच सगळ्या दुनियाचं खोडीचं होतं। तसं हे नुसतं खोडीचं आहे, आईबापाला पुढं घालतंय। हे असलं रडकं नाही बघितलं का मराठ्याला द्यायचं नाही, जीवावर आलं ना आरक्षण द्यायचं, घेणार मी कसं काय देणार नाही, आईला पुढं घालतो आणि बापाला पुढं घालतो। भाजपचे जे माध्यम प्रमुख आहे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ बंद यांनी सुद्धा कालचा जो व्हिडिओ तुमचा व्हायरल झालेला आहे त्यावरून टीका केलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या असल्याला कोलितो त्यांना दे सोडून जाय। चित्रा वाघ यांनी वाघांची शिळीनं मला काय माहित नाही, आमच्या आई बहिणी मिळेल त्या विधभर दगडा खाली चिंगरून मारल्या सगळ्या इटाने, तवा कुठे गेली तरी कोणी, तू कोणाच्या राजकारणाची नाही लगेच माया लागू नको, मी बिरडच उठवील। इकडं आमचे लेकरं पोरी मारायला लागले, तुला पोरी बाळ्या आहेत ना, तोले जरा लेकी बाळी आमच्या फोडून काढल्यात पुऱ्या, तवा कुठे गेली रे, सोलून काढलं होतं तवा, लागली तिकडे बोट चाटायलाच राजकारण्याचे, तो कोण आहे काय मला नाही माहित। आई बहिणीचा आम्ही सन्मान करणारे लोक आहेत, पण आमच्या आई बहिणीचा तो सन्मान नाही करीत, तवा कुठे गेली ती, उगं काहीतरी बोलायचं ना, द्यायचं जीवर आलं। देवेंद्र फडणवीस आता बाया पुढे घालायला ठरलेलं दिसतंय। उद्यापर्यंत 26 ऑगस्टपर्यंत आरक्षण द्या, म्हणजे उद्याचे दिवस तुम्ही इशारा त्यांना त्या पत्राच्या आडून लपू नको फडणवीस। आता माघार नाही, आता बाया पुढे घातल्यात, रडकं बाया बोलतात आणि त्यांची आई पुढे घातली। अरे तुझ्या आईला मानतो तसं आमच्या आईला बी मानतो आम्ही, आमच्यावर संस्कार तर आम्ही आईला बोलत नाहीत। जरी एका शब्द गेला असला मागं घेतला म्हणून सांगितलं ना, तुला एवढं तुझ्या आईचं लागलं तर आमच्या आईचे डोके फोडी, तेव्हा कुठे गेलं रे? आता आईला पुढं घालायला लागला तुपल्या राजकीय स्वार्थासाठी। आईचा बापाचा बळी देईन का कोणी राजकारणासाठी? काढी लावून नाही एखादा राजकारणाला द्या, पण आई बापाला पुढं नाही, बदनाम नाही होऊन द्यायचा। आईला पुढं घातलं येईन, आता आईचं पात्र चाडून गेला पाहिले। आता सरकारसोबत काही चर्चा वगैरे करणार आहात? आता नाही करायची, काही जाय म्हणा तिकडं, बघून घेऊ कसं काय आरक्षण देत नाहीत। तर नक्कीच आपण पाहतो की आता कोणतीही चर्चा जी आहे ती सरकारसोबत करणार नाही। एकदा अंतरवाली सोडली तर मी मुंबईमध्ये येणार आहे आणि आरक्षण घेणारच असल्याचा विश्वास जो आहे तो जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकम सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंतरवाली।